नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड अल्जेब्रा बीजगणित चॅप्टर नंबर 2 प्रॅक्टिस सेट नंबर 2.3. ओके, सो लेट्स लर्न प्रॅक्टिस सेट नंबर 2.3. So let's start with the practice set number 2.3. Question number 1. State the order of the surds given below. म्हणजे खाली दिलेल्या काही करणी आहेत त्यांची आपल्याला ऑर्डर ठरवायची आहे, ऑर्डर स्टेट करायची, लिहायची आहे. मग ऑर्डर म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण बेसिक सर्ड बद्दल घेतलेला आहे आणि त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 आहे. सो परत एकदा आपण थोडक्यामध्ये बघूया की ऑर्डर कुठे असते रे, तर ऑर्डर एक नॅचरल नंबर असते एक सोडून, बरोबर की नाही, नैसर्गिक संख्या जी एक सोडून असते. आणि या चिन्हामध्ये हे समजा करणीचं चिन्ह, या चिन्हामध्ये हिअर इज अ वन गॅप, सो इन धिस गॅप n इज रिटन, दॅट इज ऑर्डर ऑफ द सर्ड इज रिटन, दॅट इज नॅचरल नंबर. किंवा इथं समजा कुठली असेल तर ती समजा 3 आहे, 3 लिहिली, इथं जी लिहिलेलं असतं त्यालाच आपण काय म्हणतो, त्या करणीची ऑर्डर किंवा कोटी असं म्हणतो. फक्त आपल्याला बघायचंय, ऑब्झर्व करायचं आणि लिहायचं, एवढं सोपं आहे, एक फटाफट होऊन जाईल 0 मिनिटामध्ये. मग कसं करायचं बघा बरं. आता ह्याची ऑर्डर सांगा मला किती. सो व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस सर्ड? सिम्पली इट इज 3. 3 इज रिटन ओव्हर हिअर. 3 इथं लिहिलेलं दिसतंय तुम्हाला, तीच त्याची ऑर्डर असते, फक्त बघा आणि लिहा. सो ऑर्डर ऑफ धिस सर्ड इज 3. व्हॉट अबाउट धिस सर्ड? 5 into सर्ड 12. 5 into सर्ड 12 म्हणजे 5 गुणिले करणीत 12 किंवा करणीत सर्ड 12 आहे, बरोबर की नाही. मग अशी करणी याच्या खाचेमध्ये तुम्हाला इथं काहीच दिसत नाही. व्हॉट इट मीन्स? सच टाइप ऑफ सर्ड इज कॉल्ड एज क्वाड्रॅटिक सर्ड, म्हणजे वर्गकर्णी. वर्गकर्णीचं जे 2 असतं ते इथं कधी लिहिलेलं नसतं, त्याला आपण क्वाड्रॅटिक सर्ड म्हणतो. याचा अर्थ या क्वाड्रॅटिक सर्डची जी ऑर्डर असते ती इट इज ऑलवेज 2. ऑलवेज 2. सो रिमेंबर दॅट whenever there is nothing written nothing, so we should write the order of that surd is 2. Now look at here, surd 4 with order 4, surd 39 with order 2. quadratic surd आहे म्हणून 2, कारण या खात्यामध्ये काहीच नाही, म्हणजे किती असते ती 2 कोटी असणारी सर्ड आहे. सो व्हॉट अबाउट दिस? दिस इज 3 into 18. 3 into 18. It is not 3 into 18. It is surd 18 with order 3. बाहेर नाही, ते आतमध्ये आहे. अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे बाहेर आणि आतमध्ये काय लिहिलंय याचा सुद्धा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागतो. मी बाहेर लिहिलं होतं परंतु ते बाहेर नसून त्या चिन्हाच्या तिथे ऑर्डरच्या फॉर्म मध्ये होतं ते. ओके, सो ऑर्डर ऑफ दॅट सर्ड विल बी 3 ओनली. सो दिस इज हाऊ वी कॅन स्टेट द सर्ड ऑर्डर किंवा त्या करणीची कोटी. 1 मार्क फिक्स. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सेकंड क्वेश्चन, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स जस्टिफाय. म्हणजे खाली दिलेल्यांपैकी कोणती सर्ड आहे किंवा कोणत्या सर्ड्स आहेत किंवा नाही, कोणत्या करणी आहेत ते सांगा आणि जस्टिफाय करा, म्हणजे कारण सांगावं आहेत किंवा नाहीत त्याच्या संदर्भामध्ये. सो लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. ओके, सर्ड 51 विथ ऑर्डर 3. surd 51 with order 3. Basically it looks like a irrational number. irrational number. का बरं irrational number वाटते? कारण बघा इथं ऑर्डर किती आहे 3 आणि पॉवर 3 ऑफ विच नंबर इज 51. पॉवर 3 ऑफ विच नंबर इज 51 म्हणजे कोणाच्या डोक्यावर 3 ठेवल्यानंतर तुम्हाला 51 मिळणार आहे. आणि जर तसं घडत असेल तर मग तिला आपल्याला रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये बाहेर काढता येईल आहे का. कोणाच्या डोक्यावरती 3 ठेवल्यानंतर तुम्हाला 51 मिळतंय का? याचा अर्थ कोणाचा क्यूब 51 आहे, कोणाचाच नाहीये. इट मीन्स दॅट 51 विल रिमेन ॲज इट इज इन द फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर. अँड इफ इट इज इरॅशनल नंबर इट मीन्स दॅट इट इज अ सर्ड. ओके, सो इट इज अ सर्ड. इट इज अ सर्ड. सो इट इज अ सर्ड. दॅट्स इट. ओके, नाउ लुक ॲट द सेकंड एक्झाम्पल. पॉवर 4 ऑफ विच नंबर इज 16. कोणाचा चौथा घात 16 आहे? कोणाचा चौथा घात 16 आहे? तुम्ही जर करून बघितलं 1चा 2चा 3चा 4चा तर 2चा चौथा घात 16 आहे बघा. 2 raised to 4. 2 raised to 4. So 2 into 2 into 2 into 2 you will get 16. It means that the fourth root of 16 is
2 म्हणजे 16चं चौथं रूट किती आहे 2. इट मीन्स दॅट धिस 16 विथ ऑर्डर 4 धिस 16 विथ ऑर्डर 4 इज अ रॅशनल नंबर इज अ रॅशनल नंबर. मग आपल्याला ह्याला कसं लिहिता येईल 4 अंडर रूट 16 किंवा सर्ड 16 इज इक्वल टू 2 raised to 4 2 raised to 4 16 म्हणजे 2 raised to 4 आहे. ओके विथ ऑर्डर 4 ऑर्डर असताना जर त्याचं रूट तेवढा असेल कोणाचं रूट आहे ते 2 म्हणजे 16चं रूट 2 आहे. सो 2 इज द आन्सर किंवा इथं लिहा तुम्ही त्याला 2. म्हणजे हे जे 16 आहे it comes out in the form of 2 as a rational number. It means that this number is a rational number. If it is a rational number, it means that we cannot say that this is the surd. जर ती rational number परिमेय संख्या असेल तर आपल्याला त्याला surd म्हणता येणार नाही. अलग लक्षामध्ये that's why आपण काय लिहू शकतो हा it is a rational number. What is it? Rational number. Therefore surd 16 or this number is not a surd. Now look at the third example. Surd 81 with order 5. Now think same as like this first example. पहिल्या गणिताप्रमाणे विचार करा की कोणाचा 5वा घात 81 आहे. तसा नीट विचार करून जर पाहिलं तर कोणाचाच 5वा घात 81 येत नाही. याचा अर्थ ही टोटली बेसिकली इरॅशनल नंबर आहे. अँड इफ इट इज इरॅशनल नंबर सो इट विल नॉट कम आउट इन द फॉर्म ऑफ रॅशनल अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट दिस इज द सर्ड. इट मीन्स दॅट इट इज अ सर्ड. इट इज अ सर्ड. वाय इट इज अ सर्ड? बिकॉज इट इज अ irrational number. Now look at the fourth example. 256 अंडर रूट 256 आहे. मग मला सांगा की याची ऑर्डर किती आहे रे? इट्स ऑर्डर इज 2. सो 256 विथ ऑर्डर 2 इट मीन्स दॅट मला सांगा की पॉवर ऑफ 2 विच नंबर हॅव्हिंग पॉवर 2 विल गेट 256. कोणाच्या डोक्यावर 2 ठेवल्यानंतर आपल्याला 256 मिळेल. ओके तर मला असं भेटू शकतं बघा की 256 is equal to I will get 16 raised to 2. 16 raised to 2 म्हणजे ऑर्डर एवढी संख्या ज्याच्या डोक्यावर ठेवून ही जर संख्या भेटत असेल तर ती रॅशनलच असते. बरोबर की नाही? आलं लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे या ठिकाणी 16 ॲज अ रॅशनल नंबर विल कम आउट फ्रॉम दिस 256. म्हणजे चिन्हातून 16 बाहेर आलं म्हणजे रॅशनल नंबर झाली. याचा अर्थ रॅशनल नंबरच्या स्वरूपात आल्यानंतर तिला सर्ड म्हणता येणार नाही. मग काय म्हणता येईल? इट इज अ रॅशनल नंबर. काय म्हणता येईल? इट इज अ रॅशनल नंबर. देअरफॉर इट इज नॉट अ सर्ड. म्हणून तिला आपल्याला सर्ड म्हणता येणार नाही. नाव लुक ॲट दिस 64 विथ ऑर्डर 3. आता 64 विथ ऑर्डर 3 आहे का? बेसिकली बघा बरं 64. सो द पॉवर ऑफ विच नंबर इज 60. पॉवर 3 ऑफ विच नंबर इज 64. म्हणजे कोणाच्या डोक्यावर 3 ठेवलं किंवा कोणाचा तिसरा घात किंवा कोणाचा क्यूब जो आहे तो 64 आहे कोणाचा तरी क्यूब. तुम्ही बघा बरं नीट. सो आय विल राईट 3 64 अँड सो आय विल गेट 4 raised to 3. 4चा तिसरा घात 64 आहे ना. 4चा तिसरा घात म्हणजे 4चा घन किती आहे 64 मिळतो. याचा अर्थ तुम्हाला किती मिळणार आहे या ठिकाणी 4 मिळणार आहे. याचा अर्थ 64 विथ ऑर्डर 3 कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ 4 एज अ रॅशनल नंबर. इफ इट इज अ रॅशनल नंबर जर ती परिमेय असेल याचाच अर्थ ती सर्ड असू शकत नाही. काय म्हणता येईल? इट इज अ रॅशनल नंबर. इट इज अ रॅशनल नंबर. देअरफॉर इट इज नॉट अ सर्ड. म्हणजे ही करणी नाही. अलग लक्षामध्ये? म्हणजे ही एक करणी नाहीये, ही एक करणी नाहीये आणि ही सुद्धा करणी नाहीये. आता शेवटच्या ह्याच्याकडे जाऊया. ओके सर्ड 22/7. 22/7 म्हणजे पायची किंमत आहे. पाय ही ऑलरेडी इरेशनल असते पायची किंमत. पण स्वतंत्र विचार केला 22/7चा
तर ती मात्र रॅशनल असते. परंतु आता आतमध्ये गेलेली आहे, तिची ऑर्डर किती आहे? 2, क्वाड्रेटिक आहे सर. सो मला सांगा की कोणाच्या डोक्यावरती कोणाचा दुसरा घात, कोणाचं वर्ग 22/7 आहे? कोणाचा वर्ग 22/7 आहे? कोणाचाच नाही, आपल्याला माहिती आहे, आपण वर्ग घेतलोय. याचा अर्थ ही काय झाली? इरॅशनल नंबर झाली. आणि जर ही इरॅशनल नंबर असेल तर मग हिला आपल्याला काय म्हणता येईल? इट इज अ surd. Okay, so in this way we have one, this is surd, then this one is surd, and last one is also a surd. So there are 3 surds and 3 are not surd. 3 करणी सापडल्या आणि 3 करणी सापडलेल्या नाहीयेत. अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न सोडवू शकतो. ओके, थर्ड क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3, classify the given pair of surd into like surds and unlike surds. Classify the given pair into like surd and unlike surd. म्हणजे खाली दिलेल्या काही करणींच्या जोड्या आहेत त्या आपल्याला सजाती आणि विजाती याच्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे. परंतु ते आपल्याला कसं करणार आहोत? तर वर्गीकरण करताना जो क्रायटेरिया आहे लाईक सर्डचा आणि अनलाईक सर्डचा, काय क्रायटेरिया आहे बरं तो? की लाईक सर्ड जे असतात त्यांची जी रॅडिकंड असते किंवा ऑर्डर असते है ना, ऑर्डर आणि रॅडिकंड म्हणजे काय? कोटी आणि कर्निस्थ संख्या. कोटी आणि कर्निस्थ संख्या कसं असतात? ते सेम असतात, बरोबर की नाही? जर कोटी आणि कर्निस्थ संख्या जर सेम असेल तर त्यांना आपण लाईक म्हणतो. पण याच्यामध्ये आपण बघूया, शोधावं लागेल आपल्याला. डायरेक्टली आपण बेसिकली जसं दिले तसं बघायचं नाही, कारण करणीमध्ये जे काही दिलेल्या संख्या असतात, व्हॉट एव्हर द नंबर्स गिवन इन दिस सर्ड, सो वी जस्ट हॅव टू डिवाइड देम अँड देन डिसाइड. आता इथं जसं दिलंय बघा 5 × सर्ड 13, इथं नुसतं दिलंय 52. मग 52ला आपल्याला डिवाइड करून त्याच्यातनं काय रॅशनल बाहेर काढता येतं का ते आधी चेक करायचं अँड देन डिसाइड वेदर दीज आर लाईक सर्ड्स ऑर अनलाईक सर्ड्स, बरोबर की नाही? आहेत की नाही बघूया. आता इथं 13 आहे. 13चं काय? आता टेबलमध्ये ती एकट्या स्वतःच्या टेबलमध्ये असल्यामुळे दुसरीकडे कुठे येत नाही, त्याच्यामुळे त्याची फोड होऊ शकत नाही. अलग लक्षामध्ये. आपण 52 कडे जाऊया. 52ची माझ्याकडे काय बरं फोड होऊ शकते है ना? 13 × 4 13 × 52, बरोबर ना? 13 × 52 मध्ये मला 13 भेटेल ना, जे इकडं आहे. मग याला बाहेर नाही काढतात, मग इथं तरी 13 आणता येतं का? चेक केलं पाहिजे की नाही? म्हणून 13 × 4 केलं आणि मग मला काय भेटेल? आता हे जे आहे तसंच लिहूया इकडं 5 × सर्ड 13 अँड हिअर यू विल गेट 4. आता 4 म्हणजे असा फॅक्टर त्याच्यामध्ये आपण शोधत असतो की तो काय असतो? स्क्वेअर रूट असतो किंवा स्क्वेअर असतो, बरोबर ना? परफेक्ट स्क्वेअर नंबर त्या ठिकाणी असतो जो बाहेर येऊ शकेल. आणि बाहेर तो आला की आतमध्ये 13 राहणारच आहे. मग 4 जे आहे ते कोणाचा स्क्वेअर आहे बरं? कारण आपली क्वाड्रेटिक, दोन्ही सर्ड्स क्वाड्रेटिक असल्यामुळे आपल्याला इथं स्क्वेअर रूटचाच विचार करावा लागेल किंवा स्क्वेअरचा विचार करावा लागेल, बरोबर की नाही? सेकंड रूटचा. मग 4चं सेकंड रूट है ना, कोणता आहे? 2. म्हणजे 4 हे 2च्या फॉर्ममध्ये बाहेर येईल आणि आतमध्ये राहील फक्त 13. अलग लक्षामध्ये. सो 5 × 13 ॲज इट इज, जसंच तसं राहील. आता तुम्हाला काय भेटलेलं आहे? 13 ॲज अ सेम रॅडिकंड अँड बोथ दीज सर्ड्स हॅव्हिंग ऑर्डर विथ 2. दोन्हीही सर्ड क्वाड्रेटिक असल्यामुळं ऑर्डर त्यांची किंवा कोटी किती आहे? 2च आहे. म्हणजे ऑर्डर पण सेम आणि रॅडिकंड म्हणजे कर्णीची संख्या सुद्धा सेम. याचा अर्थ ही जी पेअर आहे किंवा ही जी जोडी आहे कर्ण्यांची ती सजातीय आहे. मग याचं उत्तर कसं लिहिणार? ऑर्डर अँड रॅडिकंड. काय लिहिणार? ऑर्डर अँड रॅडिकंड. ऑर्डर अँड रॅडिकंड आर सेम. देअरफॉर गिवन पेअर किंवा गिवन सर्ड्स आर सिमिलर सर्ड्स. म्हणजे ऑर्डर आणि रॅडिकंड सेम असल्यामुळे काय, ह्या जे दिलेल्या सर्ड्स आहेत त्या कशा झाल्या? सिमिलर झाल्या. दॅट्स इट. आलं का तुमच्या लक्षामध्ये? हेच मराठीमध्ये कसं लिहायचं की कर्णीस्थ संख्या आणि कोटी समान असल्यामुळे दिलेल्या ज्या करणी आहेत त्या सजातीय करणी आहेत. ओके, सेकंड एक्झाम्पल बघूया. तर सेकंड एक्झाम्पल मध्ये इथं सर्ड 68 आहे सॉरी, विथ ऑर्डर 2 अँड 5 × सर्ड 3 विथ ऑर्डर 2. मग याच्यामध्ये आता 3ची तर मला फोड करता येत नाही किंवा डिवाइड करता येत नाही, फॅक्टर करता येत नाही. बट आय कॅन फॅक्टराइज दिस 68. आता 68चे फॅक्टर पाडायचे झाल्यानंतर काय येणार आहे? आता इथं मला 3 आहे, इथं जर 3 आणायचा असेल तर कसं काय आणू शकतो? कोणत्या टेबलमध्ये कुठला पाडा, कुठला टेबल 3 पर्यंत काउंट केल्यानंतर मला 68 मिळणार आहे? कुठल्याच टेबलमध्ये 3 पर्यंत काउंट केल्यानंतर मिळणार नाही. येस, परंतु आपल्याला
4 पर्यंत काउंट केल्यानंतर मिळणार आहे, दॅट इज 17 काढू सोड, 17 into 4 is equal to 68 I will get. So 4 into 17, but we want 3 नो, आपल्याला 3 पाहिजे, मग ते नाहीये आपल्याकडे, मग काय करता येईल, आहे तसंच मांडा. 4 will come out in the form of 2 as a rational number, 17 will remain as it is, but because we cannot factorize it in the rational form. Now 5 into 3 will remain as it is, that's it. मग इथं तुम्हाला 3 पाहिजे होतं, इथं 3 आहे पण इथं नाहीये, मग रॅडिकंड सेम नाहीये, बट ऑर्डर इज सेम. मग फक्त ऑर्डर सेम असून जमतंय का, नाही, रॅडिकंड म्हणजे कनिष्ठ संख्या सुद्धा सेम पाहिजे. याचा अर्थ ही जी जोडी आहे, ही जोडी तुम्हाला सजातीय म्हणून म्हणता येणार नाही, ही विजातीय जोडी आहे. मी तर काय लिहिता येईल, ऑर्डर इज सेम, बट रॅडिकंड काय, रॅडिकंड इज डिफरंट. म्हणजे ऑर्डर सेम आहे परंतु रॅडिकंड कशी आहे, डिफरंट आहे. देअरफॉर गिवन सर्ट्स, काय म्हणता येईल, गिवन सर्ट्स आर नॉट सिमिलर. नॉट सिमिलर म्हणजेच कशा आहेत, ऑर गिवन सर्ट किंवा दिलेल्या ज्या सर्ट्स आहेत त्या अनलाईक आहे. कशा आहेत त्या, अनलाईक. मग तुम्हाला अशाही प्रकारे लिहिता येईल की देअरफॉर गिवन सर्ट्स आर अनलाईक सर्ट्स. गिवन सर्ट्स आर अनलाईक सर्ट्स. ओके, म्हणजे विजातीय करणी आहेत. कसले आहेत, विजातीय करणी, म्हणजेच विजातीय करणी आहेत असंही तुम्हाला म्हणता येईल. आलं का लक्षामध्ये तुमच्या, ठीक आहे. आता थर्ड एक्झाम्पल जाऊया आपण. थर्ड जे एक्झाम्पल आहे त्या थर्ड एक्झाम्पलमध्ये 4 into 18 and 7 into 2. Now 2 is a prime number, irrational number, we cannot divide it and make it outside. बाहेर काढता येत नाही त्याला, परंतु 18ची तर आपल्याला फोड करता येते ना. ती काय फोड करता येते जरा नीट बघा बरं. इथं 4 into किंवा 4 into सर्डमध्ये 9 into 2 म्हणजे 9 दुनी 18, बरोबर की नाही. आता 9 दुनी 8, इथं 2 आहे, इथं 2 भेटलं बघा मला. अशा पद्धतीनं 7 into 2. सो 9 विल कम आउट साइड द साइन इन द फॉर्म ऑफ 3, कारण 9 हे 3चा वर्ग आहे. सो 4 into 3 and inside the third as a radicand 2 will remain as it is. 2 जसंच्या तसं राहील आणि इथं सुद्धा 7 आणि कर्णित 2 जसं तसं राहिलं. इथं किती भेटेल तुम्हाला, 12, कारण बाहेर काढलेली संख्या बाहेरच्या संख्येला गुणिले असते, गुणाकार स्वरूपामध्ये असते. मग काय भेटलं तुम्हाला इथं, लुक ॲट केअरफुली, यू गॉट रॅडिकंड ॲज अ सेम अँड ऑर्डर इज ऑलरेडी सेम. मग ऑर्डर आणि रॅडिकंड सेम आहेत म्हटल्यानंतर ह्याला आपल्याला सजातीय करणी म्हणता येईल. आलं का लक्षामध्ये. मग कसं म्हणता येईल मला इथं, ऑर्डर है ना, ऑर्डर अँड radicands are same, therefore given surds are similar surds. कसल्या सर्ट्स आहेत, म्हणजे सजातीय आहेत. कसले आहेत, सजातीय. गिवन सर्ट्स आर सिमिलर, सजातीय करणी आहेत. ओके, मराठीमध्ये असं लिहिता येईल तुम्हाला. ठीक आहे, अशा प्रकारे हे आपण 3 गणितं सोडवली. बाकीची 3 गणितं आपण लगेच याच्यानंतर सोडूया. अशा आहे की तुम्हाला हे 3 गणितं कशा पद्धतीनं सोडवायची कळली असेल तर बाकीची सुद्धा कळतील. ठीक आहे, ओके. फोर्थ एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 3. 19 into 12 with order 2 and 6 into 3 with order 2. दोन्हीही ऑर्डर 2 असणारच आहेत, परंतु आपल्याला ऑर्डर सेम असून जमत नाही तर रॅडिकंड सुद्धा सेम असावा लागतो. म्हणून याच्याकडे आपण रॅडिकंड सेम होतोय का ते आपण बघूया. मग आता या ठिकाणी आता 12, मला इथं 12ची डिवायडेशन करावं लागेल किंवा फॅक्टरायझेशन करावं लागेल. इथं 3 तर ऑलरेडी याचं फॅक्टर होऊ शकत नाही, इथं 3 येते का ते आपण बघूया. सो 19 विल रिमेन ॲज इट इज, बट 4 त्रिक 12, 4 into 3 होऊ शकते. मिळालं मला 3 अँड 6 into 3 विल रिमेन ॲज इट इज विथ ऑर्डर 2. So 19 into this 4 will come out in the form of 2 as a rational number, कारण 4चं वर्गमूळ 2 आहे. 4चं वर्गमूळ किती आहे, 2.
आणि आतमध्ये राहिलं 3 म्हणजे 3 अँड हिअर इज 6 into surd 3 with order 2. आता 19 दोन्ही किती रे? 38 surd 3 6 into surd 3. Now we got 3 as a same radicand and order is already same. So these are similar surds. म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल या ठिकाणी? बघा काय लिहावं लागेल? ऑर्डर. काय लिहावं लागेल? ऑर्डर अँड रॅडिकंड. ऑर्डर अँड रॅडिकंड म्हणजे कोटी आणि कर्निस्थ संख्या कशा आहेत? आर सेम. आर सेम. Therefore given surds are similar surds. कसल्या surds आहेत? ओके, म्हणजे दोन्हीही कशा आहेत? सजातीय करणी आहेत. अलग लक्षामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल कडे बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये इथं काय दिलं बघा? 33 22. आता यांना डिवायडेशन करून सेम रॅडिकंड जो आहे होतोय का ते बघूया आपण. काय करता येईल बरं? आता इथं याचं डिवायडेशन मला कसं करता येईल? 5 into 11 into 2. 11 दोन्ही 22. ओके, 11 to the 22. And what will happen for 33? 11 into 3. 11 3 33. ओके, आता तुम्हाला वाटत असेल की इथं 11 आलं, इकडं 11 आलंय, परंतु शेजारीतलं जे 2 आहे ते बाहेर येऊ शकतं का? 3 बाहेर येऊ शकतं का? नाही येऊ शकत. काढता येत नाही. त्याच्यामुळे ह्यांचे जे रॅडिकंड आहे 22 आणि 33 विल रिमेन ॲज इट इज. त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. बरोबर की नाही? त्याच्यामुळे हे असंच लिहूया आपण 22 आणि हे असंच्या असंच लिहू. फक्त समजून सांगण्यासाठी मी इथं लिहिलेलं आहे. मग इथं लिहिताना काय लिहावं लागेल? ऑर्डर इज सेम. ऑर्डर इज सेम बट रॅडिकंड काय? रॅडिकंड म्हणजे कर्निस्थ संख्या आर नॉट सेम. आर नॉट सेम. देअरफॉर काय म्हणा लागेल? गिवन सर्ड्स आर अनलाईक. कसल्या आहेत त्या? अनलाईक सर्ड्स म्हणजेच विजातीय करणी आहेत. कसल्या करणी आहेत? विजातीय करणी आहेत. दॅट्स इट फॉर दिस एक्झाम्पल. आले का तुमच्या लक्षामध्ये? की फक्त इथं आपण काय केलंय की त्यांना फोड करून करता येतं का ते बघितलं, परंतु फोड जरी केली तरी त्यांना काय बाहेर काढता आलेलं नाही. सो रॅडिकंड विल बी सेम ॲज इट इज. म्हणजेच 22 चे 22 राहिलं आणि 33 ते 33 राहिलं, त्याच्यामुळे त्यांचा रॅडिकंड सेम होऊ शकलेला नाही. ठीक आहे, पलीकडे जाऊया. 6th एक्झाम्पलकडे जाऊया. 6th एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इथं काय बघा बरं? 5 into surd 5 आणि इथं surd 75. इथं सुद्धा आपल्याला इथं 5 आहे, इथं 5 करता येतं का ते आपण जस्ट चेक करूया. सो 5 into surd 5 विल रिमेन ॲज इट इज. ह्याची फोड काय होईल रे? जेणेकरून त्यातनं काहीतरी बाहेर येईल. 25 3 75 म्हणजे 25 into 3. सो 25 into 3 जर आला असेल, सो धिस 5 into surd 5 विल रिमेन ॲज इट इज. अँड 5 म्हणजे काय बाहेर येईल? 5 बाहेर येईल. सॉरी 25 म्हणजे काय बाहेर येईल? 5 बाहेर येईल. म्हणजेच 5, कारण 5चा वर्ग 25 म्हणजे 25चा वर्ग म्हणून 5 म्हणून 5 बाहेर आलं, आतमध्ये राहिलं 3. जरी असं झालं तरी आतमध्ये रॅडिकंड सेम झालेले नाहीत. कर्निस्थ संख्या सेम नाही. जर कर्निस्थ संख्या सेम नसेल तर मात्र ह्या 2 सर्ड्स मात्र आपल्याला अनलाईक म्हणून सांगाव्या लागतील. सो दीज 2 सर्ड्स आर अनलाईक सर्ड्स. वाय? बिकॉज ऑर्डर इज सेम. ऑर्डर इज सेम but radicands are different. Radicands are radicands are different. Therefore given surds are unlike surds. म्हणजेच कशा आहेत त्या? विजातीय करणी आहेत. जातीय करणी आहेत. ओके, दॅट्स इट फॉर द क्वेश्चन नंबर 3. ओके, 6च्या 6 एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडवले, ज्याच्यामध्ये आपण फक्त क्लासिफाय केले की कोणत्या सर्ड्स लाईक आहेत आणि कोणत्या सर्ड्स अनलाईक आहेत, कोणत्या सजाती आणि कोणत्या विजाती. ओके, लेट्स लर्न
क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स. सिम्प्लिफाय करायचंय म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये लिहायचंय, सोप्या रूपामध्ये लिहायचं आपल्याला. सोप्या रूपात कसं लिहायचं तुम्हाला माहित आहे. मग सोप्या रूपात लिहायचं म्हणजे यांना काय करायचं, फॅक्टराईज करायचं आणि फॅक्टराईज केल्यानंतर आतला जो फॅक्टर आहे तो ॲज अ रॅशनल नंबर म्हणून बाहेर काढायचा, परिमेय संख्या म्हणून बाहेर काढायचा. परंतु बाहेर काढताना तो बाहेर येणारा घटक कसा पाहिजे, तर इथं सगळ्या ऑर्डर 2 आहेत. ऑर्डर किती आहे तिथं सर्व गणितामध्ये ऑल एक्झाम्पल्स आर विथ ऑर्डर 2. म्हणजे याचा अर्थ आतली फोड केलेली जी संख्या असेल आपली, वॉट एव्हर द नंबर विच विल डिवाइड, ओके, इट शुड बी अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. परफेक्ट स्क्वेअर नंबर. मग परफेक्ट स्क्वेअर नंबर असतील म्हणजेच काय असायला पाहिजे आतमध्ये, एकतर 4 असेल, 9 असेल, त्यानंतर 16 असेल, 25 असेल, 49 असेल, या संख्या असतील तर त्या बाहेर येतील ना, म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. आता इथं बघूया काय करता येतं. 27चं सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी कसं करता येईल सांगा बरं. आता 27ची फोड कशी होईल बरं. 9 त्रिक 27, 9 × 3. 9 × 3 का बरं, 9 हा 3चा स्क्वेअर आहे म्हणून 9 हे 3च्या फॉर्ममध्ये बाहेर येऊ शकतात. सो 3 बाहेर आलं 9च्या स्वरूपामध्ये, 3च्या स्वरूपामध्ये 9 बाहेर आलं आणि आतमध्ये राहिलं 3. दिस इज द सिम्प्लिफिकेशन, दॅट्स इट. ओके, याला काय करता येईल सांगा बरं. 50 आहे, 50चं काय सिम्प्लिफिकेशन होईल. 25 × 2, 25 दोन्ही 50. 25 म्हणजे 5चा वर्ग आणि म्हणून 25 म्हणजे 5च्या फॉर्ममध्ये बाहेर येईल. दिस 25 विल कम आउट इन द फॉर्म ऑफ 5 and inside the cert 2 will remain as it is. That's it for 50 simplification. Now 250. So how will we factorize 250? 250 means 25 × 10 only. Okay, so 25 × 10. So 25 will come again in the form of 5. 5च्या स्वरूपात बाहेर आलं कारण 5चा वर्ग 25 असतो आणि ऑर्डर 2 असल्यामुळे आपल्याला सेकंड रूटच बघावं लागेल, दुसरं मूळ. ठीक आहे, आणि आतमध्ये राहिलं 10. 10ची फोड करून अजून काय बाहेर येऊ शकत नाही. ठीक आहे, ह्याचं सिम्प्लिफिकेशन झालं. याचं काय करता येईल सांगा बरं मला. 112 कुठल्या पाड्यामध्ये आहे आणि त्या पाड्यामध्ये कोणता पाडा आहे की ज्याचं कितीपर्यंत काउंट केल्यानंतर तो परफेक्ट स्क्वेअर मिळणार आहे, बरोबर की नाही. तर इथं आपल्याला भेटेल 16 × 7, 16 7 12, 16 7 112. सो 16 मीन्स स्क्वेअर ऑफ 4 म्हणजे 4 बाहेर आला, 7 आतमध्ये जसाच तसा राहिला. दिस इज द सिम्प्लिफिकेशन ऑफ धिस एक्झाम्पल. खूपच सिंपल आहे. आणि याचं कसं करता येईल. 168. 168 म्हणजे काय करावं लागेल आपल्याला. 4 × 42 येते बघा त्याचं. आता तुम्ही म्हणाल मी डायरेक्ट कसं लिहिलं, मी ते आधी करून बघितलेलं असतं त्यामुळे मी डायरेक्ट लिहिलेलं आहे. आलं लक्षामध्ये. तुम्ही ते स्वतः करून बघायचं काय फोड येईल किंवा कशा प्रकारे. आणि फोड काढण्यासाठी तुम्ही काय करायचं, हे जे 168 आहे त्याला असं त्याचे अवयव पाडून घ्यायचे आणि मग चेक करायचे की कशा पद्धतीनं तुम्हाला ते अवयव पडतील. आलं लक्षामध्ये. मग 4 म्हणजे किती रे 2 आणि 42 विल रिमेन ॲज इट इज. आता 42चे जर आपण फॅक्टर पाडले 6 7 42 काही होऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्याला आहे तसंच राहू द्या. आणि हे सिम्प्लिफिकेशन आपल्याला अशाच पद्धतीनं ठेवायचं आहे. सो दिस इज युअर क्वेश्चन नंबर 4 सॉल्व. क्वेश्चन नंबर 5. कम्पेअर द फॉलोइंग सर्ट्स. म्हणजे खालील करणीची तुलना करा. तुलना करायची म्हणजे कोणती करणी मोठी आणि कोणती करणी छोटी, हे आपण बेसिक व्हिडिओमध्ये सगळं पाहिलेलं आहे. पटकन मग आपण काय करूया की त्याचा आधार घेत आपण काय करूया की कंपॅरिझन करूया. सो टू कम्पेअर 2 सर्ट्स व्हॉट इज द बेसिक थिंग टू नीड. ओके, मग काय करावं लागतं आपल्याला की करणीस्त संख्या ज्या असतात त्यांची आपण तुलना करतो म्हणजे आतमध्ये. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हॉट एव्हर द सर्ट्स वी हॅव गिवन कन्वर्ट देम इन टू द मिक्स्ड फॉर्म. मिक्स्ड फॉर्म म्हणजे मिश्र स्वरूपात लिहायच्या. म्हणजेच काय, हे जे असं बाहेर आलेलं 2 आहे किंवा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये असणारे जे काय बाहेरचे त्याचे कोफॅक्टर आहेत त्यांना आतमध्ये घेऊन जायचं. ओके, मग आतमध्ये कसं घेऊन जायचं आणि मग आतल्या संख्यांची तुलना करायची. जसं इथं अतिशय सिंपल आहे हे. आता हे सिंपल आपण लगेच सोडून टाकूया. मग आपण पहिल्या गणिताकडे कसं आहे हे. तर इथं बघा ह्याच्या बाहेर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये कोण आहे का, कोणच नाही. इथं कोण आहे का, कोणच नाही. कोण नाही म्हणजे 1 असतो बरं का. कोण नाही म्हणजे किती असतो, 1 असतो. आता ह्याच्या रेडिकंड जे आहेत त्यांचीच आपल्याला फक्त तुलना करावी लागते. मग माझ्याकडे काय आहे 247 आणि 274. सो टेल मी विच नंबर इज ग्रेटर दॅन अदर. So 274 is greater than 247. Obviously, this third, which third 247 is less than 274. Okay, so in this way we can compare the thirds. आता हे सेकंड एक्झाम्पल आधी घेण्याचं कारण काय की इथं आपल्याला तेच करावं लागणार आहे.
परंतु रॅडिकंट जो आहे तो कम्पेअर करण्यासाठी बाहेरच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये असणारे ऑल द डिजिट शुड बी एंटर्ड इनसाइड. ओके, इनसाइड म्हणजे त्या चिन्हामध्ये गेले पाहिजे. कसं जायचं मग, तर सर्व आपल्याला दिलेले एक्झाम्पल आहेत संपूर्ण धड्यामध्ये ते विथ ऑर्डर 2 आहेत, म्हणजे त्यांची कोटी किती आहे 2 आहे. त्याच्यामुळे आपल्याला या संख्या आतमध्ये नेताना काय करावं लागतं नीट बघा. आता इथं 7 आहे, मग काय करा 7चा स्क्वेअर करा आणि आतमध्ये न्या. बाहेरची जी संख्या असते मल्टिप्लिकेशन फॉर्म त्याचा स्क्वेअर करायचा ना आतमध्ये न्यायचं, कारण ऑर्डर 2 आहे लक्षात ठेवा. सो मी काय करतो इथं 2 × 7 स्क्वेअर अँड धिस रेडिकल साइन म्हणजे एक करणीचं चिन्ह. इकडं काय करता येईल 3 × 5 स्क्वेअर, 3 × 5 स्क्वेअर अँड नाव. ओके, सो काय मिळेल तुम्हाला 2 × 49 and here you will get 3 × 25. So multiply this 25 with 3 and 49 with 2. दोन्ही मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय मिळतं ते लक्षात घ्या. इथं बघा 49 दोन्ही किती रे 98 and here you will get 75. Now we have the mixed form of surd. So this form is called as mixed form म्हणजे मिश्र स्वरूप असतं करणीचं, ज्याच्यामध्ये बाहेर तुम्हाला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये कुठलाही डिजिट किंवा नंबर नसतो. ऑल इज इनसाइड द सर्ड. आता इथं तुलना करा मग 98 and 75 which number is greater. So obviously 98 is greater than 75. So if 98 is greater than 75 it means that this surd, that is 7 surd 2 is greater than 5 surd 3. That's it for the comparison of this type of surds. So same thing will apply for this third example. So here 2 should be entered inside the surd म्हणजे 7 च्या जवळ त्याला न्या. पण न्यायचं कसं, बरोबर की नाही. आतमध्ये जाण्याचा पास म्हणजे काय असते ऑर्डर. ती ऑर्डर जी असते ती डोक्यावर ठेवायची त्या 2च्या आणि त्याला आतमध्ये न्यायचं, तोच त्याचा पास असतो. म्हणजे इथं काय करणार मी आता 7 × 2⁻². 2⁻² का ऑर्डर 2 आहे, 3 असती तर 3 केलं असतं. आतमध्ये जाण्या येण्याचा पास आहे तो, ठीक आहे. आणि इथं 28 विल रिमेन ॲज इट इज. ह्याला काय फोड करायची काही गरज नाही, कारण आपल्याला ऑलरेडी मिक्स फॉर्म मध्येच लिहायचं आहे. सो 7 × 4, 7 × 4 इथं 28 विल रिमेन ॲज इट इज. मग इथं किती झाले रे 7 चोक 28. इथे सुद्धा किती ऑलरेडी आहेत 28च आहेत. सो 28 and 28 कंपॅरिझन मध्ये इक्वल आले. कंपॅरिझन मध्ये कसे आले इक्वल. आणि जर ते इक्वल आले याचा अर्थ these two surds are equal. So 2 × surd 7 is equal to surd 28. That's it for the third example. खूपच सिंपल असं आहे, त्यामुळे न समजण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये. नाव फोर्थ एक्झाम्पल. याच्यामध्ये काय करा 5 ला आतमध्ये न्या. मग त्याच्याकडे पास आहे, कोणता पास आहे. सो 5 × 5⁻². ऑर्डर हीच त्याचा पास असते लक्षात ठेवा. डोक्यावर ठेवा ना, आतमध्ये घेऊन जाऊन गुणिले करा. आणि इथं काय करावं लागेल तुम्हाला 2 × 7⁻². सो इथं तुम्हाला किती भेटेल 5 × 25. 5चा वर्ग 25 आणि इथे तुम्हाला भेटेल 2 × 49, कारण 7चा वर्ग किती आहे 49. 25 5 125 है ना अंडर द सर्ड. अँड हिअर यू विल गेट 98 ओनली. नाव कम्पेअर द रॅडिकंट्स. आतल्या कनिष्ठ संख्यांचा काय करायचं तुम्हाला तुलना करा. 125 मोठे आहेत का 98 मोठे आहेत, तुम्हीच तुलना करून बघा. 125 माझ्या मते मोठे आहेत आणि म्हणून मग जी कंपॅरिझनसाठी आवश्यक असणारी डावी बाजू आहे तीच मोठी असणार आहे. म्हणजे डावीकडची करणी म्हणजे 5 करणीत 5 ही मोठी आहे 7 करणीत 2. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कम्पेअर द सर्ड्स. ओके, आता हे झालं फोर्थ एक्झाम्पल. फिफ्थ आणि सिक्स्थ जे काय असतील ते आपण लगेच घेऊया. फिफ्थ एक्झाम्पलमध्ये आपल्याला कंपॅरिझन कसं करायचं बघा. 4 × सर्ड 42 and 9 × सर्ड 2. आता 4 ला आतमध्ये घ्यायचं. मग आधीची गणितं सोडवली त्याचप्रमाणे काय करायचं 4 ला आतमध्ये न्यायचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल मला 4च्या डोक्यावर 2 ठेवावं लागेल. किती ठेवावं लागेल 2. सो 42 × 4⁻². अँड हिअर 9च्या डोक्यावर सुद्धा किती ठेवावं लागेल मला 2 ठेवावं लागेल. सो 2 × 9⁻². ओके, नाव हिअर
42 42 इंटू किती भेटेल मला 16 आणि इकडे किती भेटेल मला 2 इंटू 81 आहे का ना. यांचा गुणाकार करा मग आता. यांचा गुणाकार किती येईल मग आता सर्डमध्ये 16 दुनी 32ला 2 चाले 3 16 चौक 64 64 आणि 3 67 हे झालं. त्यानंतर इकडे किती येईल मला बेक बे आणि 16 162 162. आता या दोघांमध्ये कंपॅरिझन करा. 672 आणि 162 कोणता मोठा आहे. अर्थातच 672 म्हणजे 672 इज ग्रेटर दॅन 162. मग ही सड तुमची काय झाली मोठी झालेली आहे. याचा अर्थ 4 इंटू सड 42 इज ग्रेटर दॅन 9 इंटू सड 2. दॅट्स इट फॉर धिस एक्झाम्पल. कंपॅरिझन किंवा तुलना अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. 5 आणि सड 3 5 इंटू सड 3 आणि 9 ॲज इट इज. आता हे दोन एक्झाम्पलला कसं सोडवायचं. ही तर मोकळीच दिसतीये है ना आणि ह्या तर सडवाले दिसतात आणि ही रॅशनल नंबर आहे. मग ह्याला आपण काय करूया आता कंपॅरिझन करण्यासाठी 5 आतमध्ये घ्यावं लागतं नाही का. म्हणजे इथं आपल्याला करावं लागेल 3 इंटू 5 रेस टू 2 आणि ह्याला काय करावं लागेल 9. आता 9 म्हणजे कोणाचं तरी स्क्वेअर रूट आहे. 81चं स्क्वेअर रूट आहे हे का इथं 81 बघा है ना 81चं स्क्वेअर रूट आहे. मग याला कसं लिहावं लागेल मला 81 अंडर रूट म्हणजे स्क्वेअर रूटच्या आहे चिन्ह. म्हणजे याचा अर्थ 9ला मला असं मांडता येतं. असं मांडायचं कारण काय याच्यासारखंच हे दिसलं पाहिजे सड सारखं म्हणून आपण ते तसं मांडलं बरोबर की नाही. ॲक्च्युली ती रॅशनल नंबर आहे पण कंपॅरिझन आपल्याला फक्त करायची आहे. मग इथं काय करणार तुम्ही 3 इंटू 25 अँड धिस 81 विल रिमेन ॲज इट. 81 म्हणजेच 9 आहे. 25 3 75 75 आणि इथं तुमचं 81 ॲज इट इज आहे. फक्त कंपॅरिझनसाठी म्हणून आपण काय केलं तात्पुरती ही सोय करून घेतलेली आहे. आता मग मला सांगा 75 हे लहान आहे 81 पेक्षा. जर असं असेल तर या दोघांमध्ये तुलना करता आपल्याला काय मिळणार आहे ते इथं लिहून टाका. दॅट इज 5 इंटू सड 3 इज स्मॉलर दॅन 9. दॅट्स इट. ओके इट इज इरॅशनल दिस इज रॅशनल है ना. आता इकडे जाऊया. सेम टू सेम फॉर्मॅट ह्याला अप्लाय करायचं आहे. 7 म्हणजे किती. सो इट 7 मीन्स रूट अंडर रूट 49 अंडर रूट 49. अँड व्हॉट अबाउट दिस. सो टेक दिस 2 इनसाइड द सड. आतमध्ये घेऊन टाका त्याला. म्हणजे काय करावं लागेल 5 इंटू 2 रेस टू 2. सो 49 विल रिमेन ॲज इट इज. 49 जसंच्या तसं. आणि मग इथे तुमच्याकडं काय येईल 5 गुणिले 2चा वर्ग 4 49 परत एकदा जसंच्या तसं रिमेन ॲज इट इज. अँड हिअर यू विल गेट 5 4 जा 20. अँड नाव कम्पेअर द रॅडिकंट 49 and 20. So obviously 49 is greater than 20. So obviously 7 जे आहे तुमचं कुठलं 7 is greater than 2 third 5 and make a box around it. And this is how we can solve the question number 5 to compare the surds. मग दोन कंपेअर कशा सर्ड दोन सर्ड कशा कंपेअर करायच्या याच्याबद्दल तुम्हाला कळलं असेल. ओके. याच्या नंतरची जी काही उदाहरणं आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. ओके. तोपर्यंत याचा सराव करा आणि अभ्यास करा. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.